कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। थे आता या वस्तीत यांना कुठे शोधायचंय? काय ग, कोणाला शोधतेस तू? आई 2 मिनिट, सगळं कळेल। आधी मुळात या वस्तीत आपण का आलोय कीर्ती? तेच तर तुला दाखवायचंय। जर हे दोघे इथे सापडले नाही तर आई माझ्यावर विश्वास ठेवणार नाही। नाही, हे दोघे काही करून इथे सापडायलाच पाहिजेत। कीर्ती, आधी मला सांग, आपण या वस्तीत कशासाठी आलोय आणि काय करतोय, कुणाला शोधतोय? आई सांगते। बरं ऐक, आपल्याला इथून थोडं चालत जावं लागेल, पण मला माहितीये या वस्तीत चालणं मला स्वतःला आवडत नाहीये, पण प्लीज प्लीज उतर। मला असं वाटतं आपण वस्तीत मुक्कामाला झालोय। ऐका ना, तुम्हाला हा स्पॉट आठवतोय का? मग ऑफकोर्स आठवतोय। बापरे, मग काय 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 केलं होतं आपण? आपण आपल्या स्टेफनीचा बर्थडे साजरा केला होता। बरोबर। अरे भाई, याला सगळं आठवतंय रे, सगळं आठवतंय। हे बघा, हे सगळं आठवतंय। अरे सगळं आठवत। एक मिनिट, तुम्ही काय बोलता? डबल मीनिंग? काय काही बोलत नाही तुम्ही, थांबा रे, काही बोलू नका। नाही 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 नाही, असं नाही जाऊ देणार मी। मला सांग काय बोलताय? नाही सांग मला, गपचूप सांग। वेट, हा मी सांगतो। बॅटरी तू सांग। बरं, मी सांगतो। डिप्पर काय? कंटिन्यू। ए हप्पर सांग, तू सांग। अरे काय या, नेहमी मलाच सांगावं लागतं। ए सांग रे स्टेफनी। अरे अच्छा मी बरं सांगतो, ए तू सांग। ए मला काय माहित, मी तर दिल्लीला होतो रे। अरे हा यार, हा दिल्लीला होता। मग आता एक काम कर, ए बॅटरी तू सांग, चल। काय चाललंय? मी आहे ना, थांबा मी सांगतो सगळं। हा सांग सांग। त्या दिवशी तू आणि शिवा सायकलवर गेला होता ना, त्या दिवशी आम्ही जरा थोडी थोडी चावी दिली होती तुम्हाला। चावी म्हणजे काय? नाही बघ, मी सांगतोय काय झालं। आम्ही तुम्हा दोघांना थोडी पाजली होती, म्हणजे तुम्ही दोघांनी आपल्या मनातलं व्यक्त करावं, बस। तुम्ही दारू भाजली मला। सॉरी काय? त्या दिवशी रात्री मी सगळी फालतूगिरी केली होती, म्हणजे तुम्ही मला पण पाजली होती ना? अरे भाई, तुला आम्ही पाजली नव्हती, तू न पिताच भाई सुरू झालेला। भाई खरं सांग। काय माणसं आहेत अशी? पण आशू, हा तू मला अजून पण सांगितलं नाही तुझ्या मनात काय? माझ्या मनातलं काय आता? मला नवरा बायकोचं काही माहित नाही, पण आपण मित्र आहोत ना, खूप चांगले। काय सॉलिड पलटी मारतोस रे तू? म्हणजे काय करते? शिवा ऐक, सगळे आहेत लोक इथे, तू काय करतेस? काय प्लीज आता बिहेव युअरसेल्फ। अरे शिवा इथे असू दे ना, लोक सगळे बघू दे की प्लीज। छकुला पप्पा बघितलं, बऱ्याच दिवसांनी तुमची जुनी शिवा परत आली। पप्पा एक सांगू का,
मला ना हे असं राहायला आवडायचं, पण माझ्यात झालेला बदल पण मला आता आवडायला लागलाय. सीताईंना तर माझं असं राहणं अजिबात आवडत नाही, पण नव्या रूपात तरी मी त्यांचं मन जिंकू शकते का? तुम्ही नेहमी सांगता ना, रडायचं नाही लढायचं. मी आता आशूचं मन तर जिंकणार आहेच, आणि त्याचबरोबर सगळ्यांचं मन जिंकणार आहे. माझ्यातही आता चांगले बदल होत आहेत. फक्त ना तुमचा आशीर्वाद असाच असू द्या. हॅलो शिवा, हाऊ डू यू डू? हॅलो 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 हॅलो. काय काय झालंय? काय आपल्याला निघायचंय? चला. नाही नाही, आता आपण बऱ्याच आठवणी काढतोय, तर आणखी काही आठवणींना उजाळा देऊ म्हणतो. कशाला पाहिजे उजाळा? नाही पाहिजे ना. कसं कसं? मग काय, जुन्या आठवणींना उजाळा पाहिजे. कुठल्या आठवणी? एक मिनिट ही आठवण कोणी काढली? नंतर भेट. मी काय म्हणते, तू यांच्या नादी नको लागू. आपल्याला निघायचं की नाही तिकडे तिकडे कोणाला माहित नाही. आपण घरी निघायच्या आधी आपण सगळ्या आठवणी काढूया. आई लवकर चल ग. किती किती आई तू का थांबलीस? चल ना, आपण शिवाच्या गॅरेजला चाललोय का? आई प्लीज, हे बघ, तुला माझ्यावर विश्वास आहे ना? आई बर चल ग चल. पण एक मिनिट ऐक, शिवा नाहीये इकडे, ती तर घरीच आहे. मग आपण का इथे आलोय? हाच भ्रमाचा भोपळा फुटणार आहे आता. चल चल, ये लवकर. आई चल ना, मी सगळं सांगते तुला, प्लीज चल. बघतेस नाही, खूप विश्वास होता ना तुला तुझ्या सुनेवर. ती घरी आहे असं वाटत होतं तुला. बघ, तुझ्या सुनेचं तेच ते जुनं रूप, ते तुला कधीच आवडलं नव्हतं. ही शोभते का ग देसाई घरची सून? मला तरी असं वाईट वाटतंय, हिने बरोबर आशूला आपल्या जाळ्यात ओढली. आपला आशू आपला राहिला नाही आता. तू साधा आहे, त्याला काही कळत नाही, पण काय हा तिल्लरपणा चालू आहे. कोणी ओळखलं ना ही देसाईंची सून आहे तर अख्ख्या फॅमिलीचं नाव बदनाम. कीर्ती चल इथून. का? तू तू काही बोलणार नाहीयेस तिला? अगं तू कर ना काहीतरी. हा धिंगाणा संपला की पावलं घराकडे वळतीलच ना. मग ही शिवा आहे आणि मी आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.